मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, ही इंदापूर पंचायत समिती आहे। इंदापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये आहे मी। पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुका, या तालुक्याचे दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री आहेत आणि त्यांच्याच ताब्यात असलेली ही पंचायत समिती आहे। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल निवडून आलेला आहे। सभापतीचं केबिन माझ्या बाजूलाच आहे, या बाजूला उपसभापतीचं केबिन आहे आणि समोर हे सगळी सरकारी कार्यालय ती म्हणजे पंचायत समिती आहे आणि त्याची ही सगळी कार्यालय आहेत। आता त्या कार्यालयामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नाही। आज कामाचा पहिला दिवस आहे, म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी ही उपस्थिती कर्मचाऱ्यांची असाय पाहिजे, म्हणजे सोमवारच नव्हे तर प्रत्येक दिवशी कर्मचारी उपस्थित राहायला पाहिजे, परंतु फुकट शासनाचा पगार घेतला जातोय। आज हे माझ्या सोबत नागरिक सुद्धा आहेत, पंचायत समितीकडे काय काम घेऊन आलेले, तर त्यांच्यासोबतच आज आपण चर्चा करणार आहोत की या कार्यालयामध्ये किती लोक उपस्थित आहेत, काय आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। अगोदर आपण हे जे व्हिडिओ आहेत कार्यालयाचे ते अगोदर आपण बघा, आपण व्हिडिओ पाहिले असतील। आता बघा, हे महाराष्ट्रातला इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका म्हणजे पुणे जिल्हा आला। पुणे जिल्ह्यातलं इंदापूर बारामती हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि त्या लोकसभा मतदारसंघातले हे इंदापूर गाव आहे। हे दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघात आणि दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात असलेली पंचायत समिती आहे। या पंचायत समितीत आज आम्ही पाहिलं की एकही सरकारी अधिकारी असे काही थोडे अपवाद वगळता, म्हणजे काही आता पंचायत समिती म्हणलं की तालुक्याचं मंत्रालय असतं, या पंचायत समितीला सगळे विभाग असतात। महिला बालकल्याण असेल, अपंग असेल, शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर अर्थ विभाग असेल, असे सगळे विभाग असतात। ग्रामीण पाणी पुरवठा असतो, लघु पाटबंधारे असतो। मंत्रालयात जसे विभाग असतात तसे पंचायत समितीला विभाग असतात आणि या पंचायत समितीमध्ये या कुठल्याही विभागामध्ये आपल्याला कर्मचारी दिसून येत नाही, तिथं शिपाई आढळून येत नाही। आपण ते व्हिडिओ पूर्ण पाहिलेले आहेत की ते। नमस्कार, आपण हे बघू शकताय दिव्यांग कार्यालय खाली आहे बघा, हे कार्यालय आहे आपलं पंचायत समितीचं। शिक्षण विभागाचं हे कार्यालय आहे। हे बघा, शिक्षण विभाग आहे इंदापूरचा। ग्रामीण पाणी पुरवठ्याचं कार्यालय आहे। हे आपण बघू शकता की एकही कर्मचारी उपस्थित नाही। छोटे पाणी पुरवठाचं हे कार्यालय। हे बघू शकता आपण, हा अर्थ विभाग आहे। बघू शकता आपण अर्थ विभागामध्ये मोहिते साहेब तेवढे दिसते, तर अर्थ विभागात एकच अधिकारी दिसतोय। कर्मचारी आहेत की नाही तो व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे। तसंच इथल्या अधिकाऱ्यासोबत सुद्धा चर्चा केलेली। तर माझ्यासोबत हे जे सगळे नागरिक आपापली कामं घेऊन आलेले आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण काही गोष्टी ऐकू की आपल्यासोबत आहेत शरद गायकवाड आहेत, आवळे आहेत, इकडे लक्ष्मण मिसाळ आहेत, त्यांचं ते दाखल्याचं काम घेऊन आलेत। काय घेऊन आलेत तुम्ही? ते
दाखल्याचं काम घेऊन आलेत. इकडं हे भोसले साहेब सुद्धा आहेत आणि अशी बरीच जण आहेत. आता बरीच जणांना या म्हटलं, परंतु काही लोक घाबरतात, नको बाबा आम्हाला तिथं पुढे यायला, असे पण काही असतात. तर जे लोक कामं घेऊन आले होते ज्यांची कामं नाही झाली, हे लोक आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांचं सुद्धा आपलं मनोगत ऐकू. तुम्ही काय काम घेऊन आले होते आणि कधी आलाय पंचायत समितीला? 11 साडे11च्या दरम्यान आलेलो आहे पंचायत समितीत. आम्हाला घरकुलाची यादी पाहिजे होती आणि बेदू साहेबांना भेटायचं होतं. परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले दत्ता मामाची पंचायत समिती ताब्यात आहे, तर मामाचं चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे बरं का पंचायत समितीकडे. आणि ज्या टायमाला मामाच्या कानावर जर आपण घातलं तर मामा काय कोणाला लाड करणारी व्यक्ती नाही. मामाचा स्वभाव म्हणजे असा जबरदस्त आहे की स्वर्गवासी कैलासवासी आपले अजितदादा पवार यांच्यासारखाच दत्ता मामाचा सुद्धा स्वभाव आहे. जे जे अधिकारी आज उपस्थित नाहीत आणि जे रजेवर असतील, कारण सांगून कुठे गेलेले असतील, त्यांना हा व्हिडिओ बघितला आणि त्या अधिकाऱ्यांची नावं दत्ता मामाला सांगितलं ना, तर दत्ता मामा त्यांची काय दयामाया करणारी व्यक्ती आणि तालुक्याचे प्रतिनिधी आमदार मामा नाहीत. त्याच्यामुळं आपण मामाच्या कानावर एकदा घालून बघायचंय कोण कोण नाही, त्यांची आता यादी काढणार आहे सविस्तर, आणि मामाला दिले की मामा त्यांच्यावर कडक कारवाई करतात. त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. तुम्ही काय काम घेऊन आले ते? कधी आले? सकाळी आलो होतो. सकाळी आलेत, परंतु इथं अधिकारी उपस्थित? कुठलेच अधिकारी उपस्थित नसल्या कारणानं माझंही काम रेंगाळलेलं असल्यामुळं मी घरकुलाच्या परिस्थितीत असताना आजपर्यंत घरकुलही बसलं नाही आणि बसतही नाही असं शब्द त्यांचे येतात. बसले. तुम्ही कशासाठी आले? मी त्या घरकुलाच्या यादी संदर्भात चालतो. घरकुलाच्या यादी संदर्भात. तर हे सगळे मंडळी म्हणजे पंचायत समिती म्हणजे घरकुल, शौचालय बांधणे, शिक्षण विभागाची काय कामं असतात, अपंग कल्याण विभागाची काय असतात, महिला बाल कल्याणची असतात, म्हणजे शोष काढण्याची कामं, म्हणजे छोटी छोटी जी कामं असतात पंचायत समितीच्या माध्यमातून जी काय कामं होतात. म्हणजे मी मागाशी जसं म्हणलं की ग्रामपंचायत जसं मिनी मंत्रालय असतं तसेच पंचायत समिती सुद्धा तालुक्याचं मंत्रालय असतं. त्याच पद्धतीनं नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, हे त्या त्या गावचं मंत्रालय असतं आणि तिथून ही सगळी कामं होतात. परंतु जर अधिकारीच उपस्थित नसेल त्या ठिकाणी तर मात्र लोकांची कामं कशी होणार? आता हे आपण आज हे सगळे पोलकोल केले लोक खरंच कर्मचारी नाहीत. शिक्षण विभागाला तर पत्रा लावून टाळं लावून बंद केलेलं आहे. तसंच अनेक कार्यालये सुद्धा हे कुलूप लावून अधिकारी गायब झालेले आहेत. म्हणजे शासनाचा लाखो रुपयांचा पगार घ्यायचा दक्षिण इंदापूरमध्ये अलीकडे दक्षिण इंदापूरच्या भागामध्ये दक्षिण इंदापूरच्या भागात 80% ग्रामसेवक आज म्हणजे हजरच नाहीत. तिथली लोक सुद्धा संताप व्यक्त करतात की प्रत्येक ग्रामपंचायतीला कुलूप आहे. आदरणीय मामांच्या कानावर किंवा आदरणीय सुप्रियाताईच्या कानावर ही गोष्ट जावी. म्हणजे बघा तालुक्यामध्ये जे ग्रामसेवक आहेत, मी तोच विषय घेऊन आज आलो होतो साहेबांकडे की माझं सुद्धा या पडस्थळ ग्रामपंचायतीमध्ये काम होतं आणि तिथं 6 महिने झालं ग्रामसेवकच उपस्थित राहिलेलं नाही त्या ग्रामपंचायतीला. तिथं ग्रामपंचायतीने टाळं ठोकलेलं मी सकाळीच त्याचा व्हिडिओ केलेला आहे. तर पंचायत समितीचे बीडीओ जे आहेत, आपण जे पाठीमागं बघितलं त्यांचं सुद्धा आपण रेकॉर्डिंग टाकलेलं आहे की बीडीओ सुद्धा या ठिकाणी नाही. म्हणजे पंचायत समितीचा बीडीओ हा पंचायत समितीचा मेन असतो आणि त्या बीडीओचं पंचायत समितीवरती कसलंही लक्ष नाही, दुर्लक्ष झालेलं आहे. अशा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणजे ज्याला आपण बीडीओ म्हणतो, अशा अधिकाऱ्याची तात्काळ बदली ही दत्ता मामा भरणे यांनी केली पाहिजे. म्हणजे ज्याला आपले कर्मचारी सांभाळता येत नाहीत त्यांच्या अंडर हे सगळं वरमाई सिंधळ असल्यावर म्हणजे बीडीओ साहेब वरमाई झाले, वरमाई सिंधळ असल्यावर बाकीच्यांनी लग्नात माझ्या वराडांनी काय करायचं हा विषय. असंच हे भोसले जसं म्हणतात तशीच परिस्थिती सध्याची तालुक्याच्या. हे 15 वर्ष झालं म्हणतात घरकुलाची नोंद नाही. आज ते ग्रामसेवकाकडे झाले होते घरकुलाच्या नोंदी संदर्भात. गावावर ग्रामसेवक नाही, गावाला त्यांच्या तिथं सांगितलं शिपायांनी की तालुक्याला ग्रामसेवक गेलाय. तालुक्याला इथं आलं तर एक ग्रामसेवक सुद्धा इथं हजर नाही. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जेवढे ग्रामसेवक आहेत त्यापैकी 10% सुद्धा ग्रामसेवकांची उपस्थिती कार्यालयामध्ये नसते आणि पंचायत समितीला सुद्धा नसते. आज सुद्धा या पंचायत समितीचं असंच भयान वास्तव आहे की या ठिकाणी
पंचायत समितीला एकूण 80 ते 90 कर्मचारी आहेत असं सांगितलं जातं सगळ्या डिपार्टमेंटला. म्हणजे 100 पर्यंत असतील ग्रामपंचायत सगळे सदस्य इथं कामगार. म्हणजे शिक्षण विभाग आहे, अर्थ विभाग आहे, आरोग्य विभाग असेल, महिला बाल कल्याण, अपंग कल्याण असेल, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभाग असेल, हे सगळं जर पकडलं आपण तर 100च्या वरती कर्मचारी असतील. त्या 100 पैकी 10 कर्मचारी सुद्धा या पंचायत समितीला उपस्थित नाहीत. जे इतर दुट्यांना असतात, समजा बाबा एखाद्याकडे गाव असतं, विस्तार अधिकारी तो गाव त्या भागामध्ये जर गेला असेल तर असे अधिकारी तर सोडूनच दिलेले आहेत. फक्त इथं जे टेबलवरती काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत हेच कर्मचारी 100 पर्यंत कर्मचारी असतील आणि त्यापैकी 10% सुद्धा कर्मचारी आज या ठिकाणी हजर नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जे पंचायत समितीला जे गटविकास अधिकारी जे बसवलेले आहेत या गटविकास अधिकाऱ्याचं पंचायत समितीकडे 0 लक्ष आहे, अजिबात लक्ष नाही. अशा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याची तात्काळ इथून हकलपट्टी केली पाहिजे अशी सुद्धा या सगळ्यांची मागणी आहे. तसंच मगाशी सुद्धा मला बरेच जण भेटले की साहेब आम्ही काम घेऊन आलोय परंतु इथं कर्मचारी उपस्थित नाहीत. म्हणजे हा कर्मचारी उपस्थित नसल्याचा मुद्दा आहे. आणि कर्मचाऱ्यांचं असं झालेलं आहे की आपण उपस्थित राहिलो काय आणि नाही राहिलो काय, उपस्थित नाही राहिलो तरी आपलं कुणी काय वाकडं करू शकत नाही, माझी कुणी बदली करू शकत नाही किंवा माझ्यावरती काहीच कारवाई होऊ शकत नाहीत. अशा आशयाचे सगळे कर्मचारी या पंचायत समितीचे झालेले आहेत आणि त्यांचं मानसिक संतुलन म्हणजे अशाच प्रकारचं झालेलं आहे की माझं कुणी काही करू शकत नाही. त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे इथं की एखादा जर कोणी पत्रकार आला, कोणी फोटो काढला, कोणी सामाजिक कार्यकर्ता आला आणि त्याने जर कोण कर्मचारी उपस्थित नसेल असा जर आवाज उठवायचा प्रयत्न केला तर याच पंचायत समितीचे सगळे कर्मचारी त्या व्यक्तीवरती जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचं काम करतात. पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की बीडीओनं काही कामं केलेली नव्हती म्हणून एका कार्यकर्त्यानं, सामाजिक कार्यकर्त्या संतोष मिसाळ यांना जाब विचारला की माझं का काम झालं नाही म्हणून. तर त्याच्यावरती याच पंचायत समितीचे सगळे कर्मचारी जाऊन तक्रार दिली होती, केस केली होती की अटक करा म्हणून. परंतु त्या मिसाळनं सुद्धा या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती कोर्टातून केस दाखल केलेली आहे, त्या सगळ्यांना नोटिसा निघलेल्या आहेत. म्हणजे अधिकाराचा गैरवापर कर्मचारी कसा करतात म्हणजे की आपलं कुणी काय करू शकत नाही म्हणूनच हे कामावरती उपस्थित राहत नाहीत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे जे शिव आहेत गजानन पाटील यांना सुद्धा एवढंच सांगणं आहे की हे जे कामचुकार कर्मचारी आहेत अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई न करता ह्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. आणि जो बीडीओ आहे या ठिकाणी गट विकास अधिकारी त्यांच्याबद्दल त्याचं काय नाव आहे त्या गट विकास अधिकाऱ्याचं, गट विकास अधिकारी जो आहे इंदापूरचा, तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे की कारण की त्याचं सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती दुर्लक्ष आहे. कर्मचाऱ्यांवरती लक्ष नाही की आपला कर्मचारी कामावरती इथं येतो का, दिवसभर थांबतो का, कुठं जातो बाहेर, हे सुद्धा बघणं त्या गट विकास अधिकाऱ्याचं काम आहे, बीडीओचं काम आहे. परंतु बीडीओ सुद्धा निर्लज्जपणावनी कार्यालयामध्ये उपस्थित न राहता लोकांना निर्लज्जपणाची उत्तरं देत असतात. हे सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. बीडीओ स्वतः लोकांवरती खोट्या केसेस करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतो, हे सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. तर आज बीडीओ सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही ना कुठला कर्मचारी उपस्थित नाही. लोक काम घेऊन आपल्याकडे आलेले असतात, पंचायत समितीला आलेले असतात, परंतु त्यांच्या कामाची दखल मात्र घेतली जात नाही. तर वेळीच या कर्मचाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशीच सगळ्यांच्या वतीनं आज मी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. आणि यांच्यावरती निलंबनाची नव्हे तर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. बघा काम घेऊन आलेले आहेत. काका काय काम घेऊन आलेत तुम्ही? या इकडं. काय काम घेऊन आलेत? अलीकडे या की इथं. कशाचं? इकडे 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 बघून. काही सारखं नाही ना. काय नाही, तुम्ही काय काम घेऊन आलेत? अहो मी विहिरीचं प्रत्येक माझ्या रानात विहीर पाडायची. बरं, तुम्हाला भेटलं का इथं कार्यालयातलं कोण? येतोय आताच येतोय ती आमचा भाऊन. हा, 2 जण आलेत. म्हणजे अजून तरी तुम्हाला कोणी साहेब भेटला नाही भेटला. बघा हे अशी लोक तालुक्या गावागावावरून म्हणजे इंदापूर तालुक्याची हद्द हे जवळपास 45 किलोमीटर वरती आहे शेवटचं गाव आणि तिथून लोक कामं घेऊन येत असतात. परंतु इथं अधिकारीच उपस्थित नसतात
त्याच्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागतात. तर या कामचुकार कर्मचाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशीच सगळ्यांच्या वतीनं एक मागणी. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.